हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज क्रोशा आर्टमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण झेंडूच्या फुलांचे सुंदर असे वॉल हँगिंग शिकणार आहोत। त्यासाठी फुले मी आधीच 2 रंगात बनवून ठेवलेली आहेत। झेंडूची फुले कशी बनवायची याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे। 8 नंबरचे हे मोती आहेत। लोकर विणण्यासाठी ही सुई आहे। हिरव्या रंगाची लोकर मी घेतली आहे आणि 1.6 mm ची क्रोशा हुक आणि एक सीझर। किती फुलांची माळ करायची असं आपण जमिनीवर पहिले फुले मांडून घेऊ आणि त्याच्यात डबल असा दोरा घ्यायचा आहे। हा एकेरी घेतलाय, असाच डबल घ्यायचा आहे आणि तो सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे। हे बघा, डबल दोरा मी ओवून घेतलेला आहे। आता दोऱ्याच्या शेवटी मी एक गाठ बांधत आहे। साधी गाठ आहे, हे बघा। आता अजून एक गाठ बांधायची आहे। पहिली गाठ बांधली होती त्याच्या जरा वरती इथे, म्हणजे 2 काठी इंचामध्ये एक गॅप तयार होईल। हे बघा, आता या गॅपचा उपयोग आपल्याला वॉल हँगिंग हुकमध्ये अडकवायला होईल। पहिले एक मोती ओवून घ्या अशा पद्धतीने। मोती ऑप्शनल आहे, तुम्हाला जर फुले तशीच ओवायची असतील तर ओवू शकता, पण मी 2 फुलांमध्ये एक मोती असं ओवून दाखवणार आहे। आता केशरी रंगाचे फूल आपण ओवून घेतोय। परत एक मोती ओवून घेऊ। मोती तुम्ही ॲडजस्ट करू शकता किती अंतरावर ठेवायचं आहे ते। आणि आता पिवळ्या रंगाचं फूल ओवून घ्यायचं। हा लेमन येलो कलर आहे। ही अशी झेंडूची माळ तुम्ही घरामध्ये वॉल हँगिंग म्हणून लावू शकता किंवा तोरणाच्या दोन्ही साईडला डोर हँगिंग म्हणून वापरू शकता। हे बघा, मोती असा दिसेल दोन्ही फुलांमध्ये। जरा मोठा मोती घेतला तरी चालेल। अशा प्रकारे आपल्याला एक केशरी आणि एक पिवळे असे फूल ओवून घ्यायचे आहेत आणि दोन्ही फुलांच्या मध्ये एक मोती। हे बघा, मी 3 फुले ओवून दाखवली आहेत। किती सुंदर दिसतंय बघा। अशा प्रकारे आपण ही सगळी फुले ओवून घेऊया। ही बघा, ही 9 फुलांची माळ मी ओवून घेतलेली आहे। या माळेची लांबी 21 इंच आहे। तुम्हाला अजून मोठी माळ बनवायची असेल तर बनवू शकता। आता मी इथे दोरा कट करत आहे आणि पहिले आपण जशा 2 गाठी बांधल्या होत्या तशा इथे सुद्धा 2 गाठी बांधायच्या आहेत। ही एक गाठ झाली। आता दुसरी गाठ बांधू। दोन्ही गाठीच्या मध्ये थोडं अंतर ठेवायचे, म्हणजे आपल्याला ते हुकमध्ये अडकवता येईल। माळेच्या दोन्ही साईडला गाठी बांधल्या तर त्या माळेचा उपयोग आपल्याला तोरणसारखा सुद्धा करता येईल, पण वॉल हँगिंगसाठी एकच साईडला गाठ बांधा। या फुलांची माळ तुम्ही एका फोटोसाठी हार म्हणून सुद्धा करता येईल। हे बघा, अशा पद्धतीने। याच माळेला तुम्ही अशी घंटा सुद्धा लावू शकता। मला खात्री आहे तुम्ही अशी झेंडूची फुलांची माळ नक्की बनवाल। तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हो, फ्रेंड्समध्ये शेअर करायला विसरू नका बरं। थँक्यू।